नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल विथ पार्टनर 24/7. आणि स्पंदन झोपलाय म्हणून मी असं बोलतोय. तर वाजले सकाळचे 5:45 आणि आम्ही आहोत द्रासमध्ये. द्रासमधून आता निघालो आम्ही पुढे, आणि खूप थंडी आहे, भयानक थंडी येते द्रासमध्ये. इथं राहिला तरच समजेल की याला का बोलतात वर्ल्ड सेकंड कोलेस्ट इनहॅबिटेड प्लेस. तर इथून आम्ही मॅपवर लोकेशन डायरेक्ट कल्याणचा लावणार आहोत, जेणेकरून ऑन द वे आपल्याला कुठे डायव्हर्जन चुकीच्या रोडला नको जायला, जसं लडाखमध्ये झालं होतं. चला बघू, आणि जिथे आपल्याला हॉल्ट मिळेल तिथे आज थांबणार आहोत. ट्राय करणार आहोत मॅक्झिमम ॲटलिस्ट अमृतसर जवळ पोहोचायचा. बघू काय असं होतंय. चला इथून निघूया पहिले. नमस्कार मित्रांनो, आणि आपल्या रोड टू ट्रिप पॅराडाईजचा तुम्ही 14वा पार्ट आय थिंक बघत आहे. आज आहे दिवस 14वा, आणि आम्ही निघालो होतो द्रासपासून टुवर्ड्स आपल्या घरी. मॅक्झिमम हा डिस्टन्स आज कव्हर करायचा आहे, जेणेकरून डोंगर आणि थंडीपासून आपण खाली निघून जाऊ. कालची रात्र ही शेवटची रात्र होती, -किंवा 0 डिग्री टेम्परेचरमध्ये झोपायची. बट झाला आता प्रॉब्लेम असा, जोजिला पासला आम्ही आलो, आणि इकडचा जो एंट्रन्स आहे तिथे सगळ्या गाड्यांना थांबवण्यात आलं आहे, कारण पाऊस पडतोय. तुम्ही बघू शकता बाहेर पूर्ण ओलं आहे, ढगाळ वातावरण आहे, आणि पाऊस पडतोय, आणि हलका हलका बर्फ देखील आहे त्यात. थोडं सिच्युएशन खराब होऊ शकते वरती. त्यासाठी सेफ्टी प्रिकॉशन म्हणून इथल्या लोकल पोलिसांनी किंवा लोकल जे आहेत BRO वाल्यांनी सगळ्या गाड्या थांबवलेल्या आहेत. आपण पण लाईनमध्ये आहोत. आता बघूया कसा क्लायमेट क्लिअर होतोय आणि कसं आपल्याला निघता येत आहे. चला बाय. आपण अडकलोय मागच्या अर्धा पाऊण तासापासून जोजिला पासच्या एंट्रीला. बर्फ पडतो इथे. चला बघूया काय हालत आहे पुढे आणि कधीपर्यंत सोडतील. ॲक्च्युली बर्फवृष्टी जास्त झाल्यामुळे वरती स्लिपरी कंडिशन झाली असेल, म्हणून गाड्या इथे अडकलेत आणि सोडत नाही. समोरून एक दोन गाड्या येत आहेत, म्हणजे आपण येत आहेत त्या फुल बर्फाने कवर होऊन येत आहेत. तेवढा जास्त स्नोफॉल आहे वरती. तर मोस्टली सगळ्या डिझेल गाड्या आता चालूच आहे. पेट्रोलवाले शांत बंद करून बसलेत. डिझेलवाल्यांना भीती आहे गाडी बंद पडायची थंडीमध्ये. चला बघूया, शेवट जाईपर्यंत बर्फ आपल्यासोबत आहे. आणि एवढं लकी तर फर्स्ट टाईम वाटते की 2 टाईम आपल्याला बर्फ बघायला मिळाला आहे पूर्ण जर्नीमध्ये. एक खारदुंगला आणि एक आत्ता जोजिला. चला, समोरून येणारे ट्रक, जेवढा वायपर चालते तेवढाच ग्लास क्लिअर आहे, बाकी पूर्ण बर्फानं कवर झालेलं आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात वरती बर्फवृष्टी होते, त्यामुळे थांबवले. चला तिकडे ऑफिशियल्सला विचारू थोडंसं किती वेळ लागेल. फायनली इकडचा जो जॅम होता तो निघालेला आहे, आणि गाड्या हळूहळू वरती जोजिला पासला सोडण्यात येत आहेत. बघूया, पुढे पण मोठ्या गाड्या आहेत, आणि समोरून आलेल्या गाड्या तर बर्फामध्येच सगळ्या भिजलेल्या आहेत, पूर्ण बर्फाने कवर आहेत. बघूया कसा रोड आहे काय. इथे पण बर्फवृष्टी होतेच आता. सॅल्यूट टू आर्मी आपले, एवढ्या थंडीत पण ते उभे आहेत लोकांच्या मदतीला, आणि सगळं ऑनगोईंग ट्रॅफिक मॅनेज करतायत. समोरून आलेला टेम्पो ट्रॅव्हलर आहे ही ना, थोड्याच वेळात दिसेल. पूर्ण बर्फाने कवर आहे त्याचा फ्रंट व्हील हेड.
थोडीशी इन्क्वायरी केली गाडीत किती लोक आहे आणि गाडी सोडली आता. सो थँक्यू, विजिट अगेन. जो कारगिलची जी हद्द होती ती इथे संपली आणि आपण आय थिंक ऑफिशियली एंटर करतोय जम्मू काश्मीरमध्ये. सो चला, आपला काही वेळ गेला इथे, जेवढा रस्ता नॉर्मल मिळेल तेवढा पटापट आपण पुढे काढूया. चला भेटूया, वरती जाऊ. सो जसं असं वरती चाललोय तसं तसं फ्रेश स्नो वाढत चाललंय आणि टेम्परेचर सुद्धा जास्त डाऊन होत आहे आणि पुढे तर विजिबिलिटी पण प्रॉपर नाही आहे. चला आपण जाऊया हळूहळू. अरे बापरे, रस्ता पण मध्ये मध्ये खराब आहे. चला, ते मागे जोजिला टनल लेफ्टला चालू आहे. सो जसं अटल टनल तिकडे केलं रोहतांग पासला क्रॉस करण्यासाठी, तसं इकडे जोजिला टनल करत आहेत, जेणेकरून जी कनेक्टिव्हिटी बंद होते हिवाळ्यात या पास बंद झाल्यामुळे ते होणार नाही आणि थ्रू आउट द सीझन पुढच्या गावांची कॉन्टॅक्ट राहील आणि त्यांना इमर्जन्सी सर्व्हिसेस किंवा इसेन्शियल गोष्टी पुरवल्या जातील. रस्ता थोडा खराब आहे इथे, जाऊया आपण हळूहळू. पूर्ण फ्रेश बर्फवृष्टी झाली आहे. डोंट नो कॅमेऱ्यात ती किती दिसते, पण एकदम फ्रेश व्हाईट, प्युअर व्हाईट कलर पूर्ण डोंगरावर आहे. रस्ता थोडा टॉपवर खराब आहे इथे, बाय डिफॉल्ट सगळ्या स्टॉपवर असतो, काय नवीन नाही, कारण कंटिन्यू असं क्लायमेट चेंज होतं, बर्फ वगैरे, त्यामुळे रस्ते खराब होतातच तिथे. ऍक्च्युली पासला हाईट तेवढी नाहीये, 11,000 समथिंगच आहे, बट क्लायमेट सडन चेंज झालंय 2 दिवसात. काल पण द्रास इथे पाऊस पडला कारगिलच्या अलीकडे वगैरे, त्यामुळे थंडी वाढलीच होती आणि आज सकाळपासूनच वातावरण असं होतं, त्यामुळे बर्फ पडलाय. बापरे बाप. गाडी बर्फात धुवून निघाली, पहिले पाऊस होता, बर्फ जे काय माखली होती थोडीशी मातीने धुळीने, ते आता अजून घाण होईल या चिखलामुळे, कारण पुढे तर पाऊस लागणार नाहीये आपल्याला, पुढे कडक ऊन लागेल. आणि हे बघा इकडे जुना बर्फ आहे, त्याच्यावरती व्हाईट फ्रेश आईस जमा झालाय. चला जाऊया हळूहळू पुढे. वरती पेवर ब्लॉक टाकले आहेत, त्यामुळे रस्ता थोडा चांगला आहे आणि खड्डे वगैरे होते ते आता इथे एवढे नाही आहेत. आणि समोरून आता येणारी पहिला ट्रक दिसला, आपण कंटिन्यू 2-3 ट्रक येत आहेत आणि ते पण टोईंग वाले येतात. आणि स्नोफ्लेक्स जे आहेत ते पण आता थोडे बारीक बारीक होते, आता बरंच जाड झालेत. चला जाऊया पुढे. विजिबिलिटी 0 झाली आणि पूर्ण डोंगर फ्रेश बर्फाने कव्हर झालेला आहे. आश्चर्याची गोष्ट आहे की मे महिन्यात सुद्धा असा बर्फ पडतो इथे. जनरली असा बर्फ एप्रिल पर्यंतच असतो इथे, आणि बर्फवृष्टी थांबल्यावरच हा पास ओपन केला जातो. पण ग्लोबल वॉर्मिंग इकडे पण आहे. चला आता अजून थोडं वरती आलोय आणि इथे स्नो ड्राईव्ह करावा लागतोय, कारण पूर्ण रस्त्यावर बर्फ आहे
आता त्या कॅमेऱ्यात किती कॅप्चर होते हे तर काय समजत नाहीये, पण बर्फातनं गाडी चाललेली आहे. समोरची गाडी पण बघा स्पीड कमी आहे, सो टायर स्किड व्हायचे चान्सेस जास्त असतात, त्यामुळे गाड्या स्लो चालल्या आहेत. आणि बर्फ जास्त इथे, आधी गेलेल्या गाड्यांमुळे रस्ता तर तयार झालाय, पण बर्फ तसाच आहे रस्त्यावर, त्याच्यामुळे टायर स्लिप व्हायची चान्सेस आहे. आपण तर काय स्नो चेन आणली नाही, खारदुंगला पण हाच सीन होता, पण तिथे गाड्या कमी गेल्या होत्या म्हणून टायर स्लिप जास्त होत होते. लेफ्टला बघा फ्रेश बर्फ आहे आणि मध्ये थोडा मातकट बर्फ झालाय, तो या गाड्यांमुळे झालेला आहे. सो सडन ब्रेकिंग अवॉइड करा, सडन एक्सलरेशन अवॉइड करा, एक स्पीड मेंटेन करा. खाली नदी वाहते, तिच्या पूर्ण साईडला बर्फाने कव्हर झाली. एका स्ट्रीप मध्ये 2-2 वेळा बर्फ बघायला मिळालाय. अजून काय पाहिजे. खर्च झालेला पैसा आणि झालेला थोडासा त्रास, फिजिकल त्रास, सब वसूल आहे. सॉलिड थंडी आहे आणि विजिबिलिटी 0 आहे, लांबचं काहीच दिसत नाही. गाडीला DRL असणं यावेळेस फायद्याचं ठरतं, कारण लांबून पण गाडी इझिली विजिबल होते. बघू शकता कसा टायरला बर्फ पूर्ण लागतोय किंवा हॅझार्ड लाईट लावत चाललाय टेम्पोवाला. हल सर्वात चुकीचं गोष्ट आहे हॅझार्ड लाईट चालवत जाणं, बिकॉज हॅझार्ड लाईट हे पार्किंग लाईट असतात. ठीक आहे, तुम्ही गाडी रस्त्याच्या साईडला उभी असेल तेव्हा पार्क उभी असेल ती विजिबल व्हावी म्हणून असतात. चालताना थोडंसं मिसकॅल, थोडंसं चुकीचं हे होऊ शकतं की पार्किंग लाईट चालू आहे आणि गाडी थांबली आहे की पुढे सरकते. ट्रकवाला चाललाय, कदाचित नेहमीचे असते, पण आपण आरामात जाऊया. आणि इथे सुद्धा एक जोजिला वॉर मेमोरियल आहे. टँक ठेवलाय, पण टँक पूर्ण आता बर्फाने कव्हर आहे. आणि कस्टडियन ऑफ जोजिला, सो इथे पण आर्मीचे कॅम्प आहेत आणि एवढ्या बर्फात सुद्धा आपली आर्मी इथे राहते, इथे संरक्षणासाठी. सॅल्यूट आहे. आपण गाडीच्या आतमध्ये बसून ड्राईव्ह करतोय तरी आपली हालत खराब होते, पण हे लोक इथे राहतात कंटिन्यू 12 महिने 24 तास. बोलू तेवढा कमी आहे सध्या, एवढं सुंदर सगळं दिसतंय. चला, व्हिडिओ खूप लांब होतोय, थांबूया थोडा वेळ. आय थिंक टॉप पण आलेला आहे. तर इथे पण लिहिलेलं आहे, कॅमेरा दिसत असेल तर, जोजिला टनल व्हेंटिलेशन शाफ्ट सेंट्रल डेप्थ 365 मीटर. सो इथून खाली 365 मीटरवर व्हेंटिलेशन शाफ्ट त्याचा ठेवलेला आहे, जेणेकरून बाहेरची हवा आतमध्ये जावी. आणि एकदम मोठा मोठा बर्फ जाड पडतोय, समोरून येणाऱ्या गाड्यांवर बर्फ आहे, आपल्या गाडीवर पण असेल. बाहेर जाऊन तो आपल्याला बघावा लागेल आणि तो दिसणार नाही. इको रिअर व्हील ड्राईव्ह असून सुद्धा हळूहळू चालवतोय तो. आपली फ्रंट व्हील ड्राईव्ह आहे, आपण तर मस्ती न केलेलीच बरी. चला, टॉपवर जाऊन व्हिडिओ शूट करूया. आपण आलोय जोजिला पास वरती, प्रोजेक्ट विजय बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन. जोजिला पॉइंट अल्टिट्यूड 11,650 आहे. आणि वेलकम काश्मीर व्हॅली. सो लडाखची बॉर्डर इथे संपली आहे आणि आपण उतरून आता फोटो तर काढणार नाहीये. काश्मीर व्हॅली, जम्मू काश्मीर इथून स्टार्ट होतो. सो फायनल बाय बाय लडाखला 2025 साठी. बघू आता पुढचे जे 2 अजून पॉइंट आहेत लेह लडाख मधले, संस्कार आणि स्पिती व्हॅली, तिकडे येणं कधी होतंय
सध्या तरी मन भरलंय, पण सध्या मन भरलं तरी हरामी मन माने कैसे. नंतर परत कधीतरी येऊच. चला, बर्फवृष्टी अजून चालूच आहे, जाऊया आपण. घाट घाट काय बोलतोय, पास उतरायला सुरुवात झाली आपली आणि बर्फवृष्टी आहे अजून पण कंटिन्यू चालू. गाडीच्या टपावर आणि वायपर ब्लेडवर जे बर्फ जमा होत आहे ते पण वायपर विंडशील्डवर येत आहे आणि बर्फासोबतच इथे पावसासारखं पाणी सुद्धा वाहत आहे रस्त्यावरनं. त्याच्यामुळे थोडंसं अजून डिफिकल्ट होत आहे. आता रस्त्यावर तर बर्फ नाहीये, कारण आपण थोडं खाली आलोय. वरती पूर्ण रस्ता बर्फाने कव्हर झाला होता, पण तरी पण विजिबिलिटी कमी आहे आणि बर्फ पडतोच अजून पण. चला जाऊया. इथे काहीतरी फोटो पॉइंट बनवून ठेवलाय, आय लव्ह जोजिला. चला जाऊया पुढे हळूहळू, खड्डे वाचवत, कारण बर्फ आणि पाण्यामुळे खड्डे किती खोल आहेत काय माहित नाही, आणि गाडी कुठे खाली लागली तर एवढ्या खराब वेदर मध्ये काय प्रॉब्लेम नको व्हायला. चला जाऊया. डोंगर तर उतरतोय आपण, पण आता बर्फवृष्टीची जागा पावसाने घेतली आणि थोडा बर्फ पण आहे आणि पाऊस पण आहे. त्यामुळे आता प्रॉब्लेम हा होणार की रस्त्याला ओढे व्हायला लागले छोटे छोटे. आता तुम्ही बघू शकतात. आणि जिथे रस्ता खराब असेल तिथे आता वाट लागेल, कारण खड्ड्यांचा डेप्थ समजून येणार नाही किती आहे. आणि ते काश्मीर व्हॅलीचं हे वरती दिसत असेल, एक प्रकारचं प्रूफ आहे. ही जे झाडं आहेत आणि याला जे ते फळ येतं, पूर्ण काश्मीर व्हॅलीमध्ये या प्रकारची झाडं आहेत. श्रीनगर वगैरे, सोनमर्ग जे आता पुढे लागेलच आपल्याला तिथे. तर चला, बर्फावर पडतोच अजून पण, मला तर वाटतं सोनमर्ग पर्यंत असेल. चला बघूया कसं क्लायमेट आहे आता आणि किती वेळ हेच राहते. अरे बापरे, पुढे तर एवढं धुकं आहे, ढग आहे की दिसत नाहीये. चला भेटूया परत. खाली आलोय आता आणि बर्फाचं स्वरूप पावसात झालं इथे, त्याच्यामुळे रस्त्यांवर नद्या वाहत आहेत आणि आता रस्ता काढणं याच्यातनं हा एक टास्क आहे. आणि आहे फर्स्ट व्ह्यू काश्मीर व्हॅलीचा. आतापर्यंतचे जे लडाख मधले जे डोंगर होते सर्व एकदम माती आणि रेती सारखे आणि एकदम बंजर सुकलेले, एखादंच झाड नाही, गावात नाही. पण इकडचा सीन थोडा वेगळा आहे. इथल्या डोंगरांवर पूर्ण हिरवळ असते आणि सुरूची झाडं काहीतरी असतात, डोंट नो ते हेच नाव आहे का नाही आपल्या मराठीत, त्याला काय बोलतात. आणि झाडं असतात आणि हिरवेगार डोंगर असतात, त्यामुळे बघायला सुंदर वाटतं. हिरव्या डोंगरांच्या टॉपवर सफेद बर्फ. जोजिला पर्यंत रस्ता चांगला आहे, जोजिलाच्या एंट्री पर्यंत. जसा पास स्टार्ट होतो क्लाइंब करायला, रस्त्याची अवस्था खराब आहे. आणि आता पास उतरतोय, काश्मीर व्हॅलीतला रस्ता जो जम्मू काश्मीरच्या हद्दीत येतो तो सुद्धा खराबच आहे, काही खास चांगला नाहीये. चला जाऊया फटाफट पुढे. तर आता आपण क्रॉस करतो आहोत सोनमर्ग व्हॅली. इथे बोर्ड पण लिहिला असेल, बघू शकता. जो पण ना रस्त्याला गाड्या दिसत आहेत ना आतमध्ये कुठे असं टुरिस्ट गाड्यांची पार्किंग फुल झालेली दिसते किंवा काय गर्दी आहे असं कुठे दिसतंय. रस्ते पण ओसाड आहेत,
आणि सोनमार्ग सुद्धा ओसाडाच आहे. टुरिस्ट वरती तर जात आहेत लेहकडे, पण आय थिंक काश्मीरमध्ये किंवा श्रीनगरमध्ये थांबत नाहीयेत. आपला पण प्लॅन तोच होता, त्यामुळे आपण द्रासमध्ये थांबलो आणि आता हा सगळा पट्टा आपण फटाफट कव्हर करणार आहोत. सोनमार्ग माझा बायपास रोड, कंगन श्रीनगर 83. आपल्याला जायचं स्ट्रेट. चला भेटूया पुढे. काहीतरी सिग्नल आहे, चेकिंग आहे का पास काय आहे बघू आणि मग जाऊया पुढे. चला भेटूया. तर आता आपण आलोय श्रीनगर येथे आणि चाललोय श्रीनगरच्या इंटरनल रोड्स मधनं. श्रीनगरला बायपास करण्यासाठी असा कुठला रस्ता आहे नाही, म्हणजे जसा बाकी सिटीजला असतो तसं इथे काही ऑप्शन आहे नाही. सो आपल्याला मॅप श्रीनगरच्या आतून घेऊन चाललाय. रस्ता तर दल लेकच्या बाजूने जाईल असं वाटत नाही मॅपमध्ये बघता. तर गेलाच तर बघू, चला शूट करूया काहीतरी. चला भेटूया मग. तर अजून पण आपण श्रीनगरच्या गल्ल्यांमध्ये फिरतोय. आता हा रोड जो चाललोय तो एक्झॅक्ट अपोजिट आहे दल लेकच्या. ज्या समोरच्या गाड्या चालल्या आहेत त्या चालल्या दल लेक कडे आणि आपण चाललो आहे बाहेर, कारण आपल्याला श्रीनगर क्रॉस करायचं आहे. त्याच्यामुळे आपण दल लेक कडे नाही जात आहोत किंवा कुठल्या स्टे कडे किंवा हॉटेलकडे. इकडनं लेफ्ट घेऊया ऑल्टोच्या मागे आणि जाऊया पुढे. रिमझिम रिमझिम पाऊस पडतोच आहे आज. जोजिला पासच्या सुरुवातीपासून जो पाऊस, बर्फवृष्टी सगळं लागलंय ते अजून चालूच आहे. इथे वातावरण पूर्ण ढगाळ आहे. चला भेटूया सिटी एरिया क्रॉस करून. बराचसा सिटी एरिया क्रॉस झालाय, कारण मेन एरिया तो जो दल लेकचाच आहे. आता बघू पुढे काय होतंय ते. चला. श्रीनगरच्या गर्दीतनं निघून आम्ही आलो आहोत हायवेला. हा आहे नॅशनल हायवे 44 आणि याच्यावर चालायचं आपल्याला 59 किलोमीटर. आतापर्यंत जेवण बनवायला स्पंदनचा काही प्रॉब्लेम नाही आले, पण आता हे नॅशनल हायवे आलेत आणि इथे आता हॉल्ट लवकर मिळत नाही. यांचं स्वतःचा काहीतरी पंप आणि पेट्रोल पंप किंवा फूड हब असेल तरच, नाहीतर मग मुश्किल आहे. चला बघूया आता कुठे आपल्याला हॉल्ट मिळतोय नाश्ता वगैरे करायला. चलो बाय. श्रीनगर वरनं निघालो तर आहे, पण प्रॉब्लेम हा आहे की नॅशनल 44 वरनं बरेच कॉन्वॉय जातात मिलिटरीचे. त्यामुळे सारखं गाडी आपल्याला साईडला थांबवायला लावतात ते आणि त्यांचा कॉन्वॉय जो आहे क्लिअर केला जातो. आता जो रस्ता दिसतोय आपल्याला हा नॅशनल हायवे आहे, पण याला डिवायडर लावूये आणि डिवायडर नाहीये कारण इमर्जन्सी सिच्युएशन्स मध्ये या हायवेवर प्लेन सुद्धा उतरवू शकतात. त्यासाठी हा हायवे असा मोकळा ठेवलेला आहे. या हायवेच्या सेंटरला मोठ्या मोठ्या व्हाईट पट्ट्या आहेत, जशा आपल्या हायवेला मध्ये असतात गाडीसाठी. अशा जास्ती लांबी आणि रुंदीच्या पट्ट्या मारल्या आहेत. एक प्रकारचा रनवे बनवलाय प्लेन उतरायला आणि उडवण्यासाठी. चला जाऊया आपण पटापट. पुढे आल्यावर आपण आलोय एका टनल मध्ये. आता अशी शिरलोय. कुठली टनल आहे ते मी बाहेर बघितलं नाही. बघू इथून बाहेर पडू तेव्हा काय आहे का त्याचं नाव, साईन बोर्ड वगैरे. स्पीड लिमिट 50 आहे, पण कोणी त्या स्पीडवर चालवत असेल असं मला नाही वाटत. स्पीड लिमिट क्रॉसच करत असते. अटल टनल सारखे इथे पण व्हेंटिलेशन साठी फॅन वगैरे लावलेत. SOS साठी टेलिफोनिक सिस्टम प्रोव्हाइड केली आहे. मेन म्हणजे टनल मध्ये नेटवर्क आहे, असं नाही की टनल मध्ये नेटवर्क नाहीये. त्यामुळे कॉन्टॅक्ट होईल इन केस इमर्जन्सी केसेस मध्ये काय वाचलं तर.
नॅशनल हायवे 44 सोडून आम्ही आलो आहे नॅशनल हायवे 244A याच्यावर. आणि इथे रस्त्याची थोडी कामं चालू आहे त्यामुळे ट्रॅफिक आहे आणि त्यात ट्रकवाले तर खूपच जास्त आहेत. यावर आम्हाला अजून 37 किलोमीटर चालायचं आहे. नंतर एका राऊंड सर्कलवरनं एक्झिट घ्यायचं आहे. बघूया रस्ता कुठे घ्या कसा घेऊन जातो. आपण चालतोय श्रीनगरवरून पुढे. जसा मॅप आपल्याला घेऊन चाललाय तसा रस्ता एकदम भयानक आहे, खराब आहे. रोडची कामं अजून चालली आहेत त्यामुळे पॅच वर्क मध्ये चांगला आहे. चांगला कमी खराबच जास्त आहे. अजून काही वर्ष तरी हा त्रास इथे सहन करावा लागेल तरी या रुटने आले तर. बरेच टनल बंद आहेत. त्या झाल्यावर जरा प्रवास सोपा होईल आणि वेळ कमी लागेल नाही तर. आणि पाऊस इकडे पण पडून गेलाय, तेवढा नाही पडला. जेवढा काय पडलाय त्याने सगळ्या रस्त्याची वाट लावली, चिखल केलाय बऱ्याच ठिकाणी. ते परत एक टनल, असे बरेच टनल इथे बांधलेत. परत आलोय आपण चिनानी नर्सरी टनल वे लिमिटेड. डॉक्टर श्याम प्रसाद मुखर्जी टनल असं नाव आहे याला. लाइटिंग मध्ये दिसते. लाईट लावले, पण लाईट आहे. कॉल आहे ओव्हरटेक करू नका असे बोर्ड लावले. टनल नसते तर अजून किती डिस्टन्स वाढला असता काय माहिती. तर बराच वेळ टनल मध्ये प्रवास करून आता आलोय आपण टनलच्या बाहेर. कडक ऊन आहे या साईडला. जाऊया पुढे, बघूया काय रस्ता तो दाखवते. फक्त असाच राहिला पाहिजे, मिक्स नाही केला पाहिजे सगळ्याले, परत गडबड होईल. चला बाय. वैष्णव धाबामध्ये नाश्ता करून आम्ही निघालो. 2 पराठे, चहा आणि बस एवढं खाऊन आम्ही आता निघालोय. आता तिकडे विचारलं तर आता पण या लोकेशनपासून आम्ही उधमपूरपासून लांब आहोत अजून 10-11 किलोमीटर. तिथून पंजाबमध्ये एंट्री करायला अजून 200 किलोमीटर जावं लागेल. सो बघूया किती वेळ ट्रॅव्हलिंग आपण ड्रायव्हिंग करू शकतो तेवढा वेळ जाऊ पुढे आणि मग आज रात्रीचा स्टे करू कुठेतरी ऑन द वे. चला बाय. सो गुड मॉर्निंग मित्रांनो. काल रात्री आम्ही पोहोचलो दलाईच्या इकडे. हे बेसिकली जम्मू आणि पंजाबच्या बॉर्डरवर आहे. इथून 45 किलोमीटर अंतरावर पठाणकोट आहे. रात्रीचे 9 वाजता पोहोचलो, त्यामुळे आम्ही पुढे गेलो नाही आणि एका रिसॉर्टमध्ये थांबलो. व्ह्यू दाखवतो तुम्हाला. पहिले बाहेर काय आहे. हे प्रॉपर रिसॉर्ट आहे. मॅरेज लॉन वगैरे आहे. छोटासा हॉल आहे. छोटे मोठे कार्यक्रम जिथे होऊ शकतात. सो रात्री उशीर झाला आणि या एरियात अजून काय राहण्यासारखं असं काय आहे नाही, त्यामुळे इथे आलो. दलाईची ती जागा एक जंक्शन पॉईंट आहे जिथून एक रस्ता जम्मूला जातो आणि दुसरा पठाणकोट. त्यामुळे मोजकेच काही हॉटेल आहेत आणि रात्री इथे 8:30-9 नंतर सगळं बंद झालं होतं. त्यामुळे शोधणं फिरणं त्यामध्ये वेळ खूप जाईल. त्यामुळे आम्ही जो फर्स्ट ऑप्शन मिळाला तोच घेतला आहे. तर रूम दाखवतो कसं आहे. हे जे आता मी उभं आहे ती ओपन बाल्कनी आहे. एवढी ही बाल्कनी आहे. हे विंडो आहे. विंडो तिकडे मेन डोर आहे. हा बेड आहे. साईड टेबल आहे आणि लाईट जी रात्री गेली होती ती आत्ता आली आहे. सो आम्ही पेड केले या रूमसाठी 1500 रुपये. बट
1500 पेड केलेत. पण इथे झालेल्या वादळी वाऱ्यासकट जो पाऊस झाला त्याच्यामुळे लाईट गेली होती आणि त्यामुळे पॉवर बॅकअप तर होता पण 3-3:30 नंतर तोही गेला. त्यामुळे आमची झोपदाड झाली नाही आणि आज आम्हाला जायचं राजस्थानपर्यंत. तो चला निघूया, पुढचा व्लॉग नंतर कंटिन्यू करू. बाय.